छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या क्षणाला स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या क्षणापासून जी काही मराठा साम्राज्याने घोडदौड सुरू केली ती कायमच अबाधित राखली आपल्या शूरवीर मराठी वीरांनी। मध्यंतरीच्या काळात मराठा साम्राज्याने काही वाईट घटना देखील अनुभवल्या, पण पुन्हा नव्या जोमाने उभं राहत त्या शूरवीरांनी मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज कधीही खाली येऊ दिला नाही। पुढे थोरल्या शाहूंचा काळ आला, त्यांनी तर संपूर्ण देशभर मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण केला आणि आपल्या परीने होईल तशी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची सेवा केली। त्याच काळात मराठा इतिहासामध्ये आजवर कधीही न झालेला पराक्रम लिहिला गेला। मराठा सैन्याने हजारो मैल दूर प्रदेशावर निधड्या छातीने आक्रमण केले आणि तेथे आपली पताका रोवली। त्या काळी अब्दाली नामक अफगाण शासक उदयास आला होता। त्याची नजर भारताकडे वळाली होती। भारतावर राज्य करायचे असेल तर मुघल साम्राज्याला धनका देणे हे त्याला समजले होते। त्यानंतर त्या दृष्टीने त्याने पावले उचलली होती। अब्दालीने मुघलांवर आक्रमण केले। अशा आणीबाणीच्या वेळेस मराठ्यांनी मुघलांना साथ देऊन त्यांचे रक्षण करावे असा करार पूर्वीच मराठे आणि मुघल यांच्यामध्ये झाला होता। त्यामुळे मुघलांना सहाय्य करणे मराठ्यांना भाग होती। ही मोहीम हाती घेतली रघुनाथराव पेशव्यांनी। याच मोहिमेअंतर्गत मराठ्यांनी थेट आजच्या पाकिस्तानपर्यंत बाजी मारली। रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली 28 एप्रिल 1757 रोजी थोरली तुकोजी होळकर आणि आबाजी शिंदे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये तेथील एक महत्त्वपूर्ण किल्ला आपल्या हाती घेतला। तोच अटकेचा किल्ला होता। आता तुमच्या लक्षात आले असेल की मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले ही मन कुठून आली। हा किल्ला ताब्यात घेणे हा क्षण मराठा इतिहासातील सुवर्ण क्षण होता, कारण केवळ जिद्दीच्या आणि शौर्याच्या आधारे एका अनोळखी प्रदेशातील वातावरण तग धरून शत्रूला सोळो की पोळं करून सोडणे ही काय खायचे काम नव्हते। या किल्ल्याचा जवळ एक नदी आहे, त्यामुळे ते उतरून किल्ल्यात प्रवेश करणे हे अशक्य कठीण काम होते। शिवाय तसे कोणी केले तर तो मनुष्य हमखास किल्ल्यावर तैनात असणाऱ्या सैनिकांना दिसायचा। ते सैनिक त्याला तात्काळ अटक करायचे, म्हणूनच या किल्ल्याला आणि प्रदेशाला अटक म्हणत असावे। येथे एक तोफखाना पाहायला मिळतो। सिंधू नदीच्या पात्रात किल्ल्याच्या समोरच कामालीव जलनिया नावाच्या 2 प्रसिद्ध काळ्या दगडांच्या कड्यांमध्ये भोवरे देखील आहेत, जे येथील एक स्थानिक आकर्षण आहे। इतिहासातील आणखी एक महत्त्वाची घटना येथे सांगितली जाते, ती म्हणजे किल्ल्याच्या बाजूला असणाऱ्या नदीच्या वरच्या बाजूस 16 मैलांवर होड्यांचा पूल करून अलेक्झांडर नदी पार करून आला होता। अकबराने आपल्या कारकिर्दीमध्ये आपला भाऊ हकीम मिर्झा याच्या सततच्या हल्ल्यांपासून बचाव व्हावा म्हणून हा किल्ला पुन्हा बांधला आणि त्याची अटक बनारस असे नामकरण केले। 1882 साली रणजित सिंहने या किल्ल्यावर हल्ला चढवला होता। जेव्हा पहिले शीख युद्ध झाले तेव्हा इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता, परंतु दुसऱ्या युद्धात मात्र त्यांना तो गमवावा लागला। पण युद्ध संपल्यावर इंग्रजांनी कपटाने शीख सैन्याकडून तो किल्ला फिरून आपल्या अधिपत्याखाली आणला। पुढे इंग्रजांनी 1873 मध्ये सिंधू नदीवर रेल्वे पूल व एक दुसरा रस्ता तयार केला। भारतीय आणि मराठी इतिहासातील शौर्याचा जिवंत साक्षीदार असलेला हा किल्ला आज पाकिस्तानात आहे। पण परमुलकात असला म्हणून काय झालं, कधी काळी त्यावर भगवी पताका फडकली होती हे सत्य कधीच पुसले जाणार नाही।